नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार आंबट गोड चवीचं चटपटीत असं कच्च्या कैरीचं पन्हं बनवणार आहे. हे पन्हं बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट असं थंडगार कैरीचं पन्हं बनवून तयार होतं. आता कैऱ्या छान आलेल्या आहेत, तर आपण कैरीचं पन्हं बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 1 तोतापुरी कैरी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवली होती, त्यामुळे त्याचा असणारा चीक निघतो आणि हे आता स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्या देठाकडची साईड कट करून आपण कैरीची साल काढून घेणार आहे. कैरीचं पन्हं बनवताना शक्यतो कमी आंबट असलेलीच कैरी घ्यायची, म्हणजे आपल्याला साखर कमी वापरावी लागते. कैरी जर आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं. यासाठी कमी आंबट असलेलीच कैरी पन्हं बनवताना घ्यायची आहे. आता बघा, तुम्ही पाहू शकता इथं माझं कैरीची सर्व साल काढून झालेली आहे. तर आपण त्याचे काप करून घेऊया. या पद्धतीने मी सगळ्या कैरीचे मोठे मोठे काप काढून घेतलेले आहेत. आता हे मोठे काप काढून झाल्यानंतर आपण ते पुन्हा बारीक कट करून घेऊया. बघा, या पद्धतीने इथे मी सर्व कैरीचे काप बारीक कट करून घेतलेले आहेत. तर हे बारीक कट केलेले काप आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. या पद्धतीने सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काप घातल्यानंतर त्यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ आणि 2 विलायची घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मिक्सरला याची बारीक पेस्ट झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये गाळणी ठेवून जे आपण मिक्सरला कैरी बारीक करून घेतलेली आहे ती व्यवस्थित गाळून घ्यायची आहे. बघा, इथं गाळून घेत असताना थोडंसं घट्ट असल्यामुळे गाळलं जात नाही, त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आणि ती व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, या पद्धतीने मी पुन्हा थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे. आता ही थोडंसं वरती राहिलेलं आहे ते तसंच ठेवूया. बघा, अगदी छान आपलं मस्त असं गाळून आपलं पन्हं तयार झालेलं आहे. आता हे तयार झाल्यानंतर थोडीशी टेस्ट बघायची आहे की जर साखर हवी असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तोही मिक्सरमध्ये बारीक करताना घातला तरीही चालेल, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातलेला नाही. पुदिना नाही घालताही खूप छान अगदी टेस्टी पन्हं या पद्धतीने होतं. अगदी 5 मिनिटात तयार होतं. बघा, इथं आपलं पन्हं तयार झालेलं आहे. ते मी ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी थोडे आईस क्यूब घालत आहे. अतिशय छान थंड चटपटीत उन्हाळ्यामध्ये आरोग्यदायी पन्हं तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. खूप छान लागतं. एकदा करून पिल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा करून प्याल. अतिशय थंड गार उन्हाळ्यामध्ये मस्त वाटतं असं पन्हं प्यायला. अगदी 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.